हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. शिवायचं ब्लॉग केलं तुला फेस राईड. आणि इथे मला भेटला आहे सकाळ सकाळ नाश्ता, मेंदू वडा आणि इडली. त्या पप्पाने घेऊन आले माझ्यासाठी आणि मस्त मी झोपली होती आणि माझ्या पप्पा उठले तर अरे गरम गरम आहे, गरम गरम आहे. आणि झोपेची लागली वाट आणि कुठली मस्त ते घेऊन बसले नाश्ता आणि करून घेतले. पण कॅटो अजून झोपली आहे, ती पण होते. हा बघा इथेच आहे, जागृतेश्वर मंदिर नाव आहे त्या मंदिराचं. आमच्या इथून वॉकिंग डिस्टन्स किती आहे, 5-7 मिनिट्स आहे. आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना, खरंच मला खूप आवडतं. तिकडे असं वाटतं की बसूनच राहावं. हे बघा इथे किती छान वाटतं ते दिसतंय. बुब्बू नको राहू दे. ती मदत करते सुकवायला. कॅटू मम्मीने सर्व कपडे धुवून काढले आहेत एकदाच. आणि आता जाते मी मच्छी मार्केटला, बघते काय मच्छी असेल तर घेऊन येते. रेडी वगैरे आम्ही झालो आहेत, कॅटूला पण घेऊन जाते. पहिला बघते ती नाश्ता करते काय. आणि असा व्ह्यू आहे आमच्या टॅरेसचा. हां हां इथे पप्पा माझा सर्वांचा फोटोशूट चालू आहे. पप्पाला सांगितलं 2 मिनिटात थांबायला. व्हिडिओ हां हां तेच बाकीचे घेऊन येते. तर संध्याकाळी बघते कॅटूला घेऊन जायचं संध्याकाळी, म्हणजे 4-5 वाजेपर्यंत. चल जायचं कॅटू खाली. बुब्बू जायचं खाली शनू. नाही 2 माले चढून आली आहे एकटीच ना. माझ्या हातात टप होता आणि बिचारी चालते. बाहेर जायचं बोललं की बरोबर चालणं फिरणं होतं. चल चल जाऊया चल. जाते आता तिला खाली घेऊन. कुठे कुठे चालली तू बुब्बू? अरे अरे कोण नाही. कुठे जाते पण तू? काय ठेव खाली ठेव, मम्मा घेते. चल चल. चावी कुठे आहे? गेट द कीज फर्स्ट. ओ मेरा बच्चा. ओ गिफ्ट. थँक्यू बुब्बू. हे तिने काढलंय पण इट्स ओके. तू पडणार नाही. इतका मोठा टॉप घेतलायस. दे मम्माला. चल ऐकायला नाही मागत आहे. दे मम्माला. दे दे. हां दे. व्हेरी गुड. चल आता ये. वेट वेट. बाबा अरे बुड्ढा चल ना, ये ना. गुड्डी मा आहे तू. हां लॉक करून करणार आता. चावी कुठे गेली?
कॅटू आणि मी जातोय मच्छी घ्यायला. बघू आता काय भेटते मार्केटमध्ये. कॅप वगैरे घातले कारण ऊन भरपूर आहे बाहेर. वॉकी वॉकी करणार ना कॅटू? काय आहे मच्छी? अरे उनका इतना टाइम ले लो ना, आदमी खाने वाला है ना, उनके 2 टाका ना. ते ये लवकर बघ. तू बघितलेस ना वाटतं. इथे पण आम्हाला मांजर भेटले. हे बघ, हे बघ इथे इथे बघ कॅटू बघ. ती बघ खाली बघ. अरे खाली बघ कॅटू. ती बघ सोनू. ती बघ तुला दिसत कशी नाही? नाही आहे. ठीक आहे. आलोय आम्ही मार्केट फिरून आणि माझी कॅटू, त्या कॅटूने पूर्ण वॉक करत आली आहे पूर्ण मार्केट. माझा हुशार पिल्लू यार. मग मला त्रास नाही दिला तिने आज. हाय संध्या, स्कूलला जाते. आईला आवाज दे लवकर. आई आई. आणि इथे मांदेली आणि कोलबी घेतली. आणि इथे पण मच्छी नव्हती पण कोलबी होती म्हणून मी घेतली. मांदेली आणि याच्यात कोलबी आहे. पहिला कॅटूला आंघोळ घालते, नंतर मी साफ करते. हे तर अशी काय मच्छी भेटली आहे. इथे ही कोलबी आणि वांदेली. माझ्यासाठी गरम पाणी थोडंसं केलं. आणि आता इथे जेवण करायला घेतले. कोलबी साफ करून घेतले. लगेच करते. इथे भात पण ठेवले. कॅटूचा टाइमपास चालू आहे. तेवढं क्लायमेट थंड आहे ना खरोखर. एकदम थंडी वाजत होती रात्री पण झोपताना. बापरे, मला वाटलं नव्हतं एवढी थंडी असेल. कारण आमच्या इथे तर बिलकुल थंड नाही. तर तिथे भात वगैरे ठेवला आहे. कोलबी करून घेते आणि इथे मांदेली साफ करायची आहे. मम्मीच्या सुरीला धारच नाही. तर काय आता करून घेते. आणि माझी मॅडम आहे इथे, टाईमपास चालू आहे तिचा. तिला तो टॅब आणला आहे त्याच्यावरच लावून दिलं आहे. दोघं आराम करतात आहे. तर मी आता लगेच करून घेते. मांदेली साफ करायला घेतले. सुरी धार असली असते ना 2 मिनिटात झालं असतं माझं लगेच. इतकी भूक लागली होती ना, मला व्हिडिओ काढायलाच नाही भेटला. जेवून घेतलं फटाफट. 3:15 वाजलेत. डाळ भात, कॅटूला डाळ केली, कोलबीचं कालवण केलं, मांदेली फ्राय केली पण चिपकली ती. काय नाही, झालंय, पोट भरलंय, बस झालं. अच्छा, मी तुला पाणी देते ना, तसं ते करायला बघू.
हुशार आहे माझा बाबू. अरे बापरे. मस्त झोपून उठली आहे आणि आता गरम पाणी घेऊन बसली आहे. थोडं बरं वाटते नाही तर ना गळा खूप दुखत होता. आणि आता इथे दूध पण ठेवलं आहे मी. आता लवकरच कॉफी पिऊन घेते नाही तर खूप उशीर होतो. कॅटू झोपते आहे. मी माझी कॉफी बनवली आहे. आता ती पिते. मस्त स्ट्रॉंग बनवली आहे. माझी सीड्सची बॉटल पण आणली होती आणि आता कुठे ठेवले ते समजत नाही. बघते आता कुठे. कॅटू पण झोपली आहे. मस्त इथे बाल्कनीमध्ये बसून असं एक असा चांगला व्ह्यू भेटतो. खूप छान वाटतं असं इथे बसायला. इथे माझी कॉफी. 2 hours later. तर आहे आता किचनमध्ये आणि करते इथे टिफिनसाठी चपाती आणि पालक पनीर पण केलं आहे. तर असा काही चालला आहे माझा दिवस. करते आता, करून घेते पटापट. करते आता पटकन करून घेते. दुपारचं जेवण पण भरपूर आहे. तर ते फक्त टिफिनसाठी करते मी. मी असं जेवण करता करता विचार करत होती की आपली मम्मी जे सर्वांच्या घरचं पण काम करून बाहेरचं पण काम करून ते कसं करत असेल, केवढं कसं त्या लोकांनी इतकं हँडल केलं असेल. आताच्या जनरेशनला ते पॉसिबल नाही आहे एकदम. खरंच मी विचार करते माझ्या मम्मीने घरची कामं बाहेरची कामं कसं केलं असेल. बापरे, ते तर काहीच नाही आपण जे करतो ते. तेच करू शकतात, आपल्याला नाही जमणार ते.